फाउंडेशन आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. स्वदेश फाउंडेशनच्या डिजिटल स्वदेश या प्लॅटफॉर्मवर आज आपण नेहमीप्रमाणे एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे नेहरू युवा केंद्राच्या सहकार्यातून युवा मंडळाचे संघटन. आपल्या सर्वांना नेहरू युवा केंद्र आणि नेहरू युवा केंद्राच्या ऍक्टिव्हिटी बऱ्याच जणांना माहिती आहेतच, पण आज थोडं आपण वेगळ्या पद्धतीने त्या ऍक्टिव्हिटी माहिती करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या बरोबर असणार आहेत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौताला. वेलकम सर. वेलकम निशांत सर. थँक्यू सर. थँक्यू. आणि आपल्या बरोबर आहेत साधन व्यक्ती म्हणून आपल्यावर असणार आहेत सुशील साईकर. सुशील, वेलकम. धन्यवाद. आणि आपल्या बरोबर थेट जोडणार आहेत रोह्याहून सूर्याजय सामाजिक प्रतिष्ठानचे रोशन चाफेकर. रोशन, वेलकम रोशन. वेलकम सर. आणि आपल्या बरोबर स्वदेश फाउंडेशनच्या नीता हरमलकर मॅडम असणार आहेत. तर आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की युवकांच्या आणि भारत हा युवकांचा प्रधान देश असं म्हणलं जातं आणि ज्या वेळेला नेहरू युवा केंद्र म्हटलं जातं आणि नेहरू युवा केंद्राशी संबंधित जे तरुण असतात ते खूप वेगळे तरुण असतात, कारण मी गेले कित्येक वर्ष झालं नेहरू युवा केंद्राच्या प्रत्यक्ष संपर्कामध्ये आहे. आणि ज्या वेळेला निशांत सर रायगड जिल्ह्यामध्ये नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी म्हणून जॉईन झाले तेव्हा म्हणजे खरं म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं ही एक मोठी मोहीम सुरुवात करण्यात आली आणि बरेचसे युवक नेहरू युवा केंद्राशी जोडले गेले. तर आपण आज नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या योजना राबवण्याचं, कशा पद्धतीने युवक आणि युवक मंडळ यांच्याशी जोडले जातात याविषयी माहिती घेण्यासाठी मी सुरुवातीला विनंती करतो जिल्हा युवा अधिकारी निशांत रौताला सरांना की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन सुरू करावं. निशांत सर. धन्यवाद सर. सबसे पहले सभी उपस्थित लोगों को मेरा नमस्कार और जितने भी स्वदेश फाउंडेशन के कार्यकर्ता हैं सर हैं, आप सबको नमस्कार. और मैं ये कहना चाहूंगा कि बहुत अच्छा इनिशिएटिव है स्वदेश की तरफ से कि ये युवा मंडलों के बारे में कैसे संगठन बनता है, कैसे संगठन की ताकत से गांव-गांव में बदलाव आता है, कैसे सामाजिक कार्य आगे बढ़ता है, ये पता चलेगा. और क्या कहते हैं, नेहरू युवा केंद्र जो है सेंट्रल गवर्नमेंट युवा कार्यक्रम खेल मंत्रालय के अंतर्गत, जो खेल मंत्रालय एक अलग पार्ट है और युवा मंत्रालय एक अलग पार्ट है. एक ही मंत्रालय है पर दो अलग डिपार्टमेंट्स है. तो जो युवा कल्याण का काम होता है वो नेहरू युवा केंद्र कहीं ना कहीं सबसे ज्यादा एपेक्स ऑर्गेनाइजेशन है खेल मंत्रालय की. तो नेहरू युवा केंद्र का मेन कॉन्सेप्ट क्या है कि गांव-गांव में जो हमारे युवा हैं जिनके पास कोई दिशा नहीं है, जिनके पास कोई काम नहीं है, उनको सशक्त करना, मतलब सेल्फ सफिशिएंट बनाना, उनको लीडर्स में कन्वर्ट करना. तो इसके लिए क्या होता है, जैसे हमारे गांव में साधनों की बहुत कमी है और जो युवा है उनको काफी एक्सपोजर भी नहीं मिल पाता. तो उस चीज के लिए नेहरू युवा केंद्र जो है मेन कोर रूप से काम करता है. जो हमारा कोर काम है यही है कि जो गांव के युवा हैं इन्हें मोटिवेशन मिले, इन्हें आगे बढ़ने का एक मौका मिले, एक प्लेटफॉर्म मिले. इसके लिए सबसे जो अच्छा सिस्टम हमारा तैयार हुआ है इतने सालों में कि युवा मंडल का एक सिस्टम है हमारा. तो हर गांव में हम कोशिश करते हैं कि युवा मंडल तैयार हो और जो ये युवा मंडल है सामाजिक कार्य में भाग लें, सांस्कृतिक कार्य में भाग लें और इन कार्य में भाग लेते लेते इन्हीं को हम ये पावर्स देते हैं, फाइनेंशियल हेल्प देते हैं और जितने भी एडमिनिस्ट्रेटिव हेल्प लगती है वो देते हैं कि जो ये युवा है मिलके मंडल के माध्यम से कार्यक्रम करें. और इससे क्या होता है, जो ये युवा जब ये कार्यक्रम करता है तो इन्हें सीखने को बहुत कुछ मिलता है और इनमें एक नेतृत्व की भावना जागरूक होती है. इसी तरह हमारे कार्यक्रम होते हैं नेशनल लेवल पे कई बड़े बड़े, जैसे नेशनल इंटीग्रेशन कैंप है, ट्राइबल यूथ एक्सचेंज कैंप है. तो इन कैंप में भी हमारे पूरे देश के अलग अलग विभिन्न भागों से, बहुत ही पिछड़े भागों से बच्चों को अलग अलग क्या कहते हैं स्टेट्स में जाने को मिलता है. 10-10, 15-15 दिन वहाँ रह के वहाँ के लोगों के साथ मिलने को मिलता है. क्या कहते हैं उनका कल्चर जानने को मिलता है, उनके रहने खाने का तरीका पता चलता है, वहाँ पर क्या जिंदगी है, किस तरह वहाँ पर जीवन शैली चलती है, किस क्या 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 कहते हैं आपको प्रसिद्ध जगह वहाँ पर है, क्या हिस्टोरिकल इम्पोर्टेंस है, उसके बारे में पता चलता है. तो इस तरह ये हमारे कार्यक्रम होते हैं. ऐसे हजारों तरह के कार्यक्रम होते हैं. नेहरू युवा केंद्र कोई लिमिट नहीं है कि कार्यक्रम के मामले में. एक जो लिमिट आता है वो फंडिंग और फाइनेंशियल लिमिट आता है, वरना कार्यक्रम में हमारा कोई लिमिट नहीं है. अगर कोई युवा मंडल कभी हमारे से जुड़ता है तो हमारा अनलिमिटेड सपोर्ट रहता है उस युवा मंडल को. कोई भी कार्यक्रम अगर वो लेना चाहे तो अपनी
क्या कहते हैं अपनी सेल्फ सफिशिएंट गांव के क्या कहते हैं गांव के लोगों के साथ मिलके चंदा इकट्ठा करके भी, तो जो भी कार्यक्रम है उसमें जो भी सहभागी होता है नेहरू युवा केंद्र उसके लिए हमेशा तैयार रहता है। तो इसके लिए हम क्या करते हैं, हमारे जो युवा मंडल का जो मेन कॉन्सेप्ट है ये कि हर गांव में युवा मंडल होना चाहिए। और युवा मंडल बनाने के लिए क्या होता है, कोई बहुत कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नहीं। जैसे आप धर्मदाय में जाएंगे, एनजीओ रजिस्टर करेंगे, वहां मित्र मंडल रजिस्टर होता है, तो उनका एक अलग प्रोसेस होता है, बहुत फॉर्मल प्रोसेस होता है। कई दिन लगते हैं, आपको मेमोरेंडम बनाना पड़ता है, आपको बहुत सारे फॉर्म्स लगते हैं, फीस लगती है। नेहरू युवा केंद्र का ऐसा कुछ नहीं। नेहरू युवा केंद्र में सिर्फ एक ये सिंपल सा एक पेज का फॉर्म होता है, आप देख सकते हैं इंग्लिश में है। इसमें कुछ नहीं, आपका नाम, फोन नंबर, गांव और क्या कहते हैं ऐसी पीछे भी डिटेल्स, आपके नाम, फोन नंबर, डेट ऑफ बर्थ, बस इतना सा लगता है। और हमारी एक ही शर्त रहती है कि जो हमारे साथ युवा जुड़ रहे हैं उनकी आयु 15 से 29 के बीच में हो, क्योंकि जो हमारी भारत सरकार का नेशनल यूथ पॉलिसी है उसके अंतर्गत युवा की डेफिनेशन ही 15 से 29 साल का व्यक्ति को हम युवा कहते हैं, चाहे वो लड़का हो लड़की हो। तो अगर किसी भी गांव में 7, 8, 10, 15 युवा एक साथ आते हैं, एक विचार लेके आते हैं कि हमें अपने गांव में कुछ करना है, या फिर हमें इस सांस्कृतिक कला के लिए कुछ करना है, या फिर हमें स्पोर्ट्स में कुछ करना है, तो एक युवा मंडल नेहरू युवा केंद्र के साथ बहुत ही आसानी से स्थापित कर सकते हैं। इसके लिए आपके पास नेहरू युवा केंद्र की वेबसाइट भी है, ऑफलाइन फॉर्म भी है। हमारे स्वयं सेवक युवा मंडल के सदस्य कई गांव में है, तो उनसे मिलके आप कर सकते हैं। तो इस तरह से एक सिंपल सा फॉर्म भर के आप बिना किसी फॉर्मेलिटी के नेहरू युवा केंद्र से जुड़ सकते हैं। और इसका सबसे बड़ा फायदा क्या होता है, जो ये युवा मंडल जुड़ते हैं इन्हें कार्यक्रम मिलते हैं, इनको अलग अलग एक्सपोजर्स मिलते हैं, नई नई स्कीम्स के बारे में पता चलता है, कई बार स्टेट के बाहर जाने को मिलता है बड़े बड़े कार्यक्रम में। और हमारे जैसे नेशनल लेवल के कॉम्पिटिशन्स होते हैं, डिक्लेमेशन कॉम्पिटिशन होता है, यूथ पार्लियामेंट होता है, ये बहुत बड़े बड़े लेवल के कॉम्पिटिशन जिसमें 3-3, 4-4, 5-5 लाख रुपए का नेशनल लेवल पे प्राइज रहता है। आपको संसद भवन में जाके बोलने का मौका मिलता है, जैसे अभी हमारा नेशनल यूथ पार्लियामेंट चालू है, तो उसमें जो अभी युवा सिलेक्ट हुए हैं अमरावती से और थाने से और क्या कहते हैं बीड से, तो अभी वो नेशनल लेवल पे दिल्ली जाएंगे मार्च में, तो उन्हें संसद भवन में बैठने का मौका मिलेगा, वहां बोलने का मौका मिलेगा, जो कि एक बहुत बड़ी बात है। वहां पर संसद भवन में एंट्री भी नहीं मिलती है एक साधारण इंसान को, और इन्हें वहां जाके बोलने का मौका मिलेगा। तो इस तरह के युवाओं को आगे लाने के बहुत सारे कार्यक्रम हम करते हैं। तो जो युवा मंडल हमारे साथ रजिस्टर होता है, तो इसकी कोई फीस नहीं लगती, कुछ नहीं लगता, बहुत आसान काम है। बस 7 लोग एक साथ आने चाहिए कम से कम, और एक युवा मंडल तैयार होता है। और युवा मंडल जब तैयार होता है तो इनको दिशा कैसे मिलती है, दिशा इस तरह मिलती है कि जैसे अभी हमारे युवा कुछ कार्यक्रम करना चाहेंगे अपने गांव में, चाहे वो पानी को लेके है, स्वच्छता को लेके है, चाहे वो प्लास्टिक बंदी को लेके है, या फिर कुछ भी कला के क्षेत्र में है, या फिर शिक्षण के क्षेत्र में है, वो कुछ करना चाहेंगे, तो वो हमारे पास आके हमारे को अर्जी दे सकते हैं कि हमें इस तरह का अपने गांव में कार्यक्रम करना है, नेहरू युवा केंद्र से हमें ये मदद चाहिए। तो हम यही कोशिश करते हैं कि जो उन्हें मदद चाहिए वो हम उनको दे पाएं। और इससे क्या होता है कि ये जब बच्चे गांव में अपना कार्यक्रम आयोजित करते हैं तो इनको बहुत कुछ सीखने को मिलता है और आगे बढ़ने को मिलता है। बड़ी बड़ी लोगों से जान पहचान बढ़ती है, तहसीलदार से, कलेक्टर से, मतलब ये जो प्रशासनिक अधिकारी होते हैं इनसे भी जानकारी बढ़ती है, और पता चलता है कि प्रशासन में काम कैसे होता है। क्योंकि जब हमारे युवा मंडल है, हमारे कई बार प्रशासन के साथ भी कई कार्यक्रम होते हैं, तो उसमें उनको जानने को मिलता है, तो वहां से भी जान पहचान बढ़ती है, काम कैसे होता है वो समझ में आता है। तो इस तरह जो युवा मंडल है ये धीरे धीरे विकसित होते हैं, इनको लीडरशिप क्वालिटीज डेवलप होती है। और यही हमारा मेन मोटिव रहता है कि जो ये युवा मंडल है ये कुछ ना कुछ करेगा। जैसे अभी 7 युवा हमारे से जुड़े कार्यक्रम करते, तो ये अपने कार्यक्रम करते हैं तो उसकी रिपोर्ट भी बनाते हैं, उसको न्यूज़ में भी देते हैं, वो न्यूज़ में कैसे देना है वो भी हम सिखाते हैं, उसकी रिपोर्ट कैसे बनती है वो भी सिखाते हैं। तो इससे क्या होता है, एक अच्छा खासा बड़ा एनजीओ भी तैयार हो जाता है। क्योंकि अभी तो ये युवा है, इनके पास पैसा नहीं है, इनके पास कुछ नहीं है, तो ये धर्मदाय में जाके एक एनजीओ रजिस्टर नहीं कर सकते। पर धीरे धीरे जैसे हमारे साथ काम करते हैं, इनकी जान पहचान बढ़ती है, इनके कार्यक्रम बढ़ते हैं, धीरे धीरे स्टेप बाय स्टेप ये आगे आते हैं, इनको एक सेल्फ सफिशिएंट बनने का वो मिलता है, इनको समझ में आता है कि बड़े कार्यक्रम कैसे लेते हैं, फंडिंग कहाँ से आती है, क्या क्या गवर्नमेंट के स्कीम्स रहते हैं। तो इससे फिर ये फ्यूचर में जब इनकी फाइल तैयार होती है तो बहुत फायदा होता है। जैसे अभी कोई अगर गांव में आपको कुछ करना है, कोई गवर्नमेंट का प्रोजेक्ट है या किसी बड़ी एनजीओ का प्रोजेक्ट है और आप अपने गांव में करना चाहते हैं, तो एकदम से आपको कोई बड़ा एनजीओ या फिर गवर्नमेंट आपको नहीं लेगा, क्योंकि आप सिर्फ 7 लोग, अगर आप 7-8 लोग आके बोलते हैं कि हम अपने गाँव में करना है, तो उसको प्राथमिकता नहीं दी जाती है, उसके लिए एक्सपीरियंस ही होता है। तो एक्सपीरियंस कैसे आएगा, क्योंकि अगर आपको सामाजिक क्षेत्र में एक्सपीरियंस चाहिए तो उसके लिए भी तो आपको कहीं ना कहीं से शुरू करना पड़ेगा। तो नेहरू युवा केंद्र उस शुरुआत के लिए सबसे अच्छा प्लेटफॉर्म है। तो ऐसे ही युवा इसमें काम कर करके आगे बढ़ते हैं। और अभी सर इतना ही कहूँगा, धन्यवाद।
थँक्यू निशांत सर. आणि आपल्या बरोबर आहेत आता सुशील साईकर. ते आपले रिसोर्स पर्सन आहेत आणि झुंजार कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ता कसा पाहिजे, सुशील सारखा पाहिजे असं मी नेहमी सांगत असतो. तर मी सुशीलला विनंती करतो की त्यांनी नेहरू युवा केंद्र आणि त्यांचे अनुभव काय आहेत आणि कशा पद्धतीने सगळं कामकाज चालतं त्याच्याविषयी चर्चा करावी. सुशील. धन्यवाद सर. पहिले तर मी स्वदेश आणि तुषार सरांचे आभार मानेन आणि निशांत सरांचे की त्यांनी मला इथे आपली एक मंडळांची भूमिका मांडायची संधी दिली. कारण गेली 10 वर्ष आम्ही नेहरू युवा केंद्राशी जोडलेले आहोत. सुरुवातीला मंडळ म्हणून आम्ही पण जॉईन झालो आणि त्याच्या डेव्हलपमेंट झाल्यावर आज आमची भूमिका अशी आहे की नवीन येणाऱ्या मुलांना, नवीन येणाऱ्या मंडळांना सहकार्य करणं आणि मार्गदर्शन करणं अशी भूमिका आहे. आजचा जो विषय नेहरू युवा केंद्राच्या सहकार्यातून युवा मंडळांचे योगदान किंवा संघटन आणि खूप छान विषय घेतलेला आहे. सर्वप्रथम मी अभिनंदन करेन तुषार सरांचं की तुम्ही पुढाकार घेतला ह्या विषयाला एक वाचा फोडली. कारण गावामधलं कुठलंही विकास असू दे किंवा गावाचं आदर्श गावात रूपांतर करायचं असेल तर गावातलं मंडळ आणि गावातला युवक हा सक्षम पाहिजे आणि एक चांगल्या संस्कारातल्या पिढीतून घडलेला पाहिजे. पण गेल्या काही वर्षातलं आपण चित्र बघता, आता माझं महाराष्ट्रभर फिरणं असतं, देशभर मी जातो, पण दुर्गम भागातल्या किंवा विदर्भ म्हणा किंवा काही तिथे जाणं असतं किंवा पश्चिम महाराष्ट्रात तिथली युवा मंडळांची मी काही कामं बघतो आणि कोकणातल्या युवा मंडळांची कामं बघतो. जेव्हा मी त्यांना भेटतो तेव्हा बऱ्याचदा मला प्रश्न समोरून येतो आपल्या कोकणामधल्या मुलांकडून की आम्हाला त्याचा फायदा काय किंवा आम्हाला काय मिळेल. आपण स्वार्थामध्ये अडकल्यामुळे आपला धड आपलाही विकास होत नाही आणि धड आपल्या भागाचा विकास होत नाही. त्यामुळे नेहरू युवा केंद्राने एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. जसं सरांनी आता सांगितलं की एकदा का नेहरू युवा केंद्राशी तुम्ही जोडल्यानंतर आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो, आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो की कशा प्रकारे काम करायचे. माझ्यानंतर आता थोड्या वेळात तुम्हाला एक सक्सेस स्टोरी म्हणून रोशन चाफेकर सांगतीलच की कशा प्रकारे आम्ही त्यांना सपोर्ट केला आणि एक चांगली सक्सेस स्टोरी एक रोशन चाफेकरच्या रूपाने आज समोर येत आहे. तर गावामधलं जे मंडळ आहे जेव्हा आपण काम करतो, आज गावाला गरज आहे त्याची. पण आता आपल्याकडे होतं काय तर साधारण ही सगळी युवक आहेत ही एक तर क्रिकेटच्या मैदानात एकत्र दिसतात, क्रिकेटच्या टीमच्या माध्यमातून. कारण क्रिकेटची टीम पण हे एक मंडळच आहे. कारण नेहरू युवा केंद्राच्या परिभाषेत मंडळ म्हणजे काय तर 7 लोकांचा जो समूह एका विचाराने काहीतरी काम करतो. मग ते क्रीडा मंडळ असेल, तुमचं भजनी मंडळ असेल, तुमचं महिला मंडळ असेल, तुमचं बचत गटाच्या माध्यमातून आले किंवा व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी 7 मुलं येऊन काहीतरी व्यवसाय करतायत. तर त्यांचंही एक संस्था असेल तर ती संस्था म्हणजेच मंडळ किंवा मंडळ एनजीओ आपण त्याला म्हणूया. तर अशा प्रकारे त्याची नेहरू युवा केंद्राची कन्सेप्ट आहे. आणि एकदा का ते जॉईन झाले की त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांना गावामध्ये काम कसं करायचं ह्याची दिशा देत असतो. आता 15 तालुक्यांचा विचार करता रायगडचे 2 भाग आहेत आपल्याकडे. एक आहे दक्षिण रायगड आणि उत्तर रायगड. पण सर्वात जास्त दुर्गम आणि सर्वात जास्त मागासलेला असा दक्षिण रायगडचा भाग आहे. आजही त्या दक्षिण रायगडमध्ये मी म्हसळा, श्रीवर्धनमध्ये फिरत असताना किंवा तळ्यामध्ये फिरत असताना, महाडमध्ये फिरत असताना 10वी 12वी अगदी 15वी जस्ट झाला का मुलगा मुंबईला जातो आणि वाटेल ते काम करत असतो आणि तिथे जॉब करत असतो. त्यामुळे तिथे बहुतांश घरात युवक हा तुम्हाला एरवी सापडत नाही. तो सणाला फक्त गावामध्ये येत असतो. त्यामुळे त्या युवकाची गावाशी बांधिलकी कितपर्यंत झालेली आहे. चला मुलांना काहीतरी आपल्याला साहित्य द्यायचंय, मुलांना किंवा गावासाठी आपल्याला काहीतरी करायचंय, तेव्हा तेवढ्यापुरती काहीतरी आपण निधी गोळा करूया आणि आपण देऊया, एवढ्यापुरतीच झालेली असते. पण हा जो ओघ आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात पण ह्या गोष्टीचा विचार मंथन झालं होतं की गावातून शहराकडे जो जाणारा ओघ आहे तो आपल्याला गावात थांबवता कसा येईल. तर त्यासाठी आता पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत ही कन्सेप्ट आता आपण सुरू केलेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे जो फटका पडलेला आहे त्याच्यामुळे आत्मनिर्भर भारत या कन्सेप्टवर काम करणं या तरुणांनी गरजेचं आहे. पण बऱ्याचशा मुलांना योजना आणि आत्मनिर्भर भारत ही कन्सेप्ट दूरच, पण योजना पण माहीत नसतात. आणि त्या योजना माहीत नसल्यामुळे बरेचसे युवक किंवा बरीचशी मंडळं किंवा एनजीओ वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या एकतर मागे फिरत असतात किंवा त्यांचा वशिला लावून किंवा त्यांचं गुड फेथ घेऊन त्यांच्या मार्फत काही काम मिळेल का बघत असतात. पण त्याच्यामधून एक धोका असतो की एकदा का तुम्हाला काम मिळालं, एकदा का देणगी मिळाली का तुम्ही एक प्रकारे त्यांचे गुलाम होऊन जाता. हे बऱ्याचशा युवकांना कळत नाही. आम्ही प्रत्येक ट्रेनिंगमध्ये, प्रत्येक मार्गदर्शनामध्ये सांगत असतो की युवकांनी कशा प्रकारे काम केलं पाहिजे. त्या युवकांनी त्या ग्राम विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका आहे. जसं सरांनी आता सांगितलं, पाण्याचाच विषय आपण घेऊया. एकतर दुर्भिक्ष असलेल्या आता गावं फेब्रुवारी आणि मार्च पासून आपल्याला माहिती आहे की साधारण रायगडमध्ये टँकर पाणी द्यायला सुरुवात होते किंवा बऱ्याचशा गावातील बऱ्याचशा आदिवासी पाड्यातील, माझ्या अलिबागचं सांगत झालं तर साधारण एक 100च्या वर आदिवासी पाडे आहेत. त्याच्यातली 50%हून जास्त आदिवासी पाड्यातली लोक ही मायग्रेट होतात या 4 महिन्याच्या काळात.
मिळेल तिथे काम, जिथे पाणी आहे तिथे ते झोपडीत बांधून तात्पुरतं तिथे काम बघत असतात. मग मोलमजुरीचं काम असेल, बांधकामाचं काम असेल ते बघतात आणि पावसाळ्याच्या तोंडावर ती आपापल्या वाडीवर आणि गावामध्ये येतात. तीच पंचम गावामध्ये पण आहे. त्यामुळे ह्यामुळे आपल्या गावाचं आणि त्या वाडीचं नुकसान झालेलं आहे. पण ह्याचा जर आपण जुना जर इतिहास काढला तर तिथल्या जुन्या जाणत्या माणसाला विचारलं तर तो सांगतो की गेल्या 10-20 वर्षात हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. त्याच्या आधी असं गावामध्ये नव्हतं. मग नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे? तर त्यासाठी या युवा मंडळांची भूमिका असणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी युवा मंडळांनी एकत्र येऊन गावामध्ये बैठक घेऊन गावामधल्या छोट्या छोट्या भूमिका आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला वाटतं स्वदेश याच्यावर चांगलं काम करते की गावामध्ये एक की पर्सन तयार करतात, गावामध्ये मुलं तयार करतात, गावातून स्वच्छता, गावातला महत्वाचा जो विषय असतो त्याला त्याच्यातून युवकांना एकत्र आणतं. चला एक दिवस आपण गावासाठी स्वच्छता करू. एक दिवस गावामध्ये चांगल्या काही गोष्टी राबवता येतील का अशा विविध स्पर्धा आपण घेऊया. अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम स्वदेश किंवा अशा वेगवेगळ्या एनजीओ राबवत असतात. पण ते एक दिवसापूर्वीच असतं. हे कायमस्वरूपी चाललं पाहिजे. त्यासाठी नोटाबंदी, कुऱ्हाडबंदी, बांध बंदिस्ती, दारूबंदी, व्यसनाधीनता याच्यावर असे काही विषयांना युवकांनी हात लावला तर गावामध्ये चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं. पाहण्यासारखा विषय मी आता जो सांगत होतो, की पाहण्यासारख्या विषयामध्ये जर आपण डोंगर माथा ते पायथा याचं जर व्यवस्थित अवलोकन केलं, त्यासाठी आपल्याकडे तज्ञ व्यक्ती आहेत. आता रायगडमध्ये एक चळवळ पाहण्यासाठी उभी राहत आहे, की कोकणासाठी पाण्याचं दुर्भिक्ष कसं दूर करता येईल येणाऱ्या काळामध्ये. आणि जे पूर येत आहेत, जो आता महाडला पूर आला म्हणा किंवा अजून काही ठिकाणी पूर आला होता, तो पुराचं प्रमाण कसं कमी करता येईल याचं सगळ्याचं उत्तर या डोंगर माथा ते पायथा याच्यामध्ये लपलेलं आहे. आणि त्यासाठी युवकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पण आपल्याकडे होतंय काय, आपत्ती आल्यावर सगळे युवक एकत्र येतात. आपत्ती आली का आपण सगळे हिरिरीने भाग घेतो. ही सगळी मंडळं म्हणजे मला कौतुक करावंसं वाटतं की या मंडळांचं मी स्वतः महाडमध्ये बऱ्याचदा गेलो होतो. आपण सगळे गेलो होतो आणि बघितलं होतं की महाडमध्ये काम करायला, लोकांना मदत करायला कोण होती? सर्वात पूर्वी तर तरुण होते. तरुणांची मंडळ होती. गावातल्या छोट्यातल्या छोट्या मंडळांनी आपला खालीचा वाटा उचलला होता आणि जसं जमेल तसं त्या बाधित असलेल्या गावांना जे जमेल ती मदत केली होती. परत त्यांचं पुनर्वसनाचा प्रश्न होता. तो काही नंतर मार्गी लागलेला नाहीये. अजूनही त्या गावामधले प्रश्न आहेत. पण आपलं मदत दिली, आपलं काम संपलं, असं या युवकांना वाटतं. तर ह्या युवकांची शक्ती किंवा अशा प्रकारे आपल्या गावातली शक्ती आपण एकत्र आणू शकतो का? तर त्यासाठी आपल्याला स्वच्छता किंवा गावामधल्या मुलांना अभ्यासिका किंवा स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला छोटीशी अभ्यासिका सुरू करता येऊ शकतो. एक समविचारी मुलांची चळवळ आपण गावामध्ये निर्माण करू शकतो. त्या चळवळीतून गावामधल्या लोकांना अगदी वयोवृद्धापासून ते अगदी तरुण मुलापासून ते अगदी लहान मुलापर्यंत नवजात जन्माला आलेल्या मुलापर्यंत योजना आहेत. त्या योजनांचा लाभ देता येईल का? त्यासाठी मदत घेऊ. आता तुम्हाला माहिती आहे की पंचायती आपल्या व्हर्च्युअल होत चाललेल्या आहेत. या सगळ्या योजनांची माहिती आपल्याला गावातल्या पंचायतीमध्ये किंवा ई सेवा केंद्र, ई सरकार आता जे काही बऱ्याच ठिकाणी स्टॉल देण्यात आलेले आहेत सरकारमार्फत, यामार्फत आपण गावातल्या लोकांना ऑनलाईन लाभ देऊ शकतो. मग कोणाला रोजगारासाठी पाहिजे तर रोजगारासाठी पहिले एम्प्लॉयमेंटसाठी नोंदणी करणं. ही एक साधी गोष्ट आहे. घरी बसून तरुण एखादा एम्प्लॉयमेंट नोंदणी करू शकतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना वर्षभर ₹6,000 पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत आहे. पण हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीये. बरेचसे शेतकरी यापासून अजूनही वंचित आहेत. पण एखादा तरुण मंडळ गावामध्ये घरी बसून त्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांना हा लाभ देऊ शकतो. त्यासाठी कुठल्याही तलाठ्याला, कुठल्याही ग्रामसेवकाला, कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा काही खेटे मारायची गरज नाहीये. अशा खूपशा गोष्टी गावातली तरुण मंडळं ही एकत्र येऊन करू शकतात. अशा छोट्या-छोट्या सुरुवातीपासूनच गावातल्या लोकांचा एकदा विश्वास वाढला, की अशा वेगवेगळ्या समविचारी मुलांना आणि युवकांना आणि युवतींना एकत्र आणायचा आपण प्रयत्न करूया. आज झालेलं आहे काय, तर युवक आणि युवती एकत्र कशासाठी येतात? तर पार्ट्यांसाठी येतात. बऱ्याचदा गावातला एखादा उत्सव असेल, सेलिब्रेशन असेल, तर त्यासाठी एकत्र येतात. आणि तेवढा तो उत्सव होतो आणि सेलिब्रेशन होतो आणि तो सेलिब्रेशन संपला, की परत जायचे. तर ते एकत्र येणं हे कायम राहिलं पाहिजे. त्यासाठी दर महिन्याला किंवा किमान आठवड्यातून 1 तास तरी आपण एकत्र येऊया. आपण ज्या गावात राहतोय, ज्या मातीत आपण जन्माला आलो, त्या मातीसाठी आपण 1 तास देता येईल का आठवड्याला? 1 तास म्हणजे आपण सहज म्हणतो, अरे 1 तास काय सहज देता येईल. पण जेव्हा जमायची वेळ येते, सुरुवातीला उत्साह असतो. पण जसं आठवडे वाढत जातात, तसं संख्या कमी होत जाते. कारण तरुणांना आजकाल एंटरटेनमेंट लागतो. आज तरुणांना असं म्हणतात, की आम्ही बिझी आहोत. बिझी म्हणजे काय? तर मोबाईलमध्ये बिझी आहे किंवा WhatsAppमध्ये बिझी आहेत किंवा आपापल्या स्वतःच्याच वलयामध्ये बिझी आहेत.
तर ह्या बिझी मधून आपण आपल्या बरोबर आपल्या गावाचं पण नुकसान करत चाललेलं आहे, हे यांना अजून कळत नाहीये. तर त्यासाठी आज आम्ही प्रयत्नशील आहोत. माझी संस्था किंवा माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत, की आम्ही आज रायगड जिल्ह्यामध्ये ही चळवळ उभी करत आहोत. त्यासाठी आम्ही कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून असं नाहीये. पण आम्हाला जिथे मिळेल तिथे आम्हाला जेव्हा संधी मिळेल तिथे आम्ही या मुलांना एकत्र आणतो. त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण करून देतो. ही जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने कोकणामध्ये आपली ही जाणीव फार कमी निर्माण झालेली आहे, असं दिसून येते. त्यासाठी आताच मी तुषार सरांशी बोलत होतो, की पाणी फाउंडेशन हे सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी काल पेपरला पण वाचलं आणि त्याच्या आधी मला एका अधिकाऱ्याबरोबर बोलताना मला कळलं, की रायगडमधली पूर परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वंचित गावांचं पाणी टंचाई दूर करण्यासाठी आपण पाणी फाउंडेशनची मदत घेतोय. पाणी फाउंडेशन काम करते आज विदर्भ, मराठवाडा या पट्ट्यात काम करते. आज तिकडून पाणी फाउंडेशनला इथे आपण बोलवतोय. का गरज का आपल्याला? आज आपण सक्षम नाही आहोत का? गावासाठी आपण एकत्र येऊ शकत नाही आहोत का? असे काही उपक्रम आपण करता येऊ शकत नाही आहेत का? शासन तुमच्या बरोबर आहे. सिओन सारखे अधिकारी आज आपल्याला चांगले लाभलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तहसीलदारांबरोबर माझा आज यंग तहसीलदार आलेले आहेत. तसं आज यंग युवा अधिकारी निशांत नवतेला सारखे आज अधिकारी आलेले. तसं रायगडमधल्या पंचायत समितीमध्ये आज खूप चांगले युवक अधिकारी आलेले आहेत. ते मदत करायला तयार आहेत. पण आपण त्यांची मदत घेत नाहीये. खूपशे स्पर्धा परीक्षांमधून आलेले असतात. तर त्यांना आपण एखाद्या वेळेस स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करायला बघू शकतो. अभ्यास कसा करायचा? पोलीस भरती, आता पोलीस भरती चालू आहे. तशी सैन्य भरती कायम चालू असते. आपले तरुण सैन्यात गेले पाहिजेत, पोलीस भरतीमध्ये गेले पाहिजेत. ज्या मुलांना अभ्यासात मार्क कमी आहेत, पण त्यांचं व्यायाम चांगला आहे, त्यांचं धावणं चांगलं आहे. अशा युवकांसाठी आपण एखादं अभ्यासिकेसारखंच एखादं क्रीडा भारतीसारखं एखादं युनिट सुरू करू शकतो गावामध्ये, की जेणेकरून हे युवक पार्ट्यांमध्ये, व्यसनामध्ये अडकणार नाही आणि ह्यांची एनर्जी आपल्याला गावासाठी उपयोग करता येईल का? हा आपण विचार केला पाहिजे आणि त्यासाठी नेहरू युवा केंद्र एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करतं. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून या सेल्फ डेव्हलपमेंट असू दे किंवा नेहरू युवा केंद्राच्या मार्फत युवकांसाठी तयार करण्याची जलजागरण परिषद असू दे, असे विविध कार्यक्रम अरेंज केले जातात. अगदी जिथे शक्य होत नाही तेव्हा नेहरू युवा केंद्र विविध शासनाच्या डिपार्टमेंट बरोबर, तसं सांगायचं झालं तर आता मध्ये मतदानाचा नवीन मतदानाची जनजागृतीसाठी नेहरू युवा केंद्राची मदत घेतली गेली. खूप तालुक्यातल्या नेहरू युवा केंद्राच्या व्हॉलेंटियरनी खूप छान काम केलं. गावागावात जाऊन जे तरुणांचं 18 वर्ष पूर्ण झाले होते, त्या तरुणांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं. त्यांना मतदानाचा हक्क कशा प्रकारे बजावला जातो याबद्दल माहिती दिली. आज मतदानाचा हक्क हा पण फार महत्वाचा आहे. पण आपण ते फार विसरतोय. मतदान फक्त कशा प्रकारे होतं किंवा काय होतं हे सगळ्या तरुणांना माहिती आहे. कोकणामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा. पण ते निस्पृह व्हायला पाहिजे. लोकांनी विचार केला पाहिजे. देशाचा विचार करणाऱ्या गोष्टी या देशामध्ये आता घडत आहेत. चांगल्या चांगल्या युनिट्स येत आहेत. मी काही 2-3 तुम्हाला गोष्टी याच्यामध्ये आवर्जून सांगेन, की एक संसद नावाचं चॅनल आहे. मी नेहमी बघत असतो. आणि फ्री चॅनल आहे. आपल्या जे प्रत्येक घरात आज केबल टीव्ही पोहोचलेला आहे. त्या केबल टीव्ही मध्ये आज संसद नावाचं चॅनल आहे. रोज रात्री त्याच्यावर अशा तरुणांची गाथा सांगितली जाते. असे तरुण आहेत की जे आज इंजिनियर झालेले आहेत किंवा 12वी झालेले आहेत, 10वी झालेले आहेत, पण त्यांनी वेगळी वाट निवडलेली आहे. कोणतरी फिश कल्चरलचं हे करतोय, उद्योग करतोय. कोणीतरी गावामध्ये गुरं आणि गायींचं वर आधारित व्यवसाय करतोय. कोणीतरी वेगळ्या प्रकारे गावामध्ये काही प्रोडक्शनचा व्यवसाय सुरू करतोय. अशा चांगल्या सक्सेस स्टोऱ्या असलेल्या तरुणांची तिथे गाथा मांडली जाते आणि हे सगळे तरुण एका साध्या आणि म्हणतो की गरीब घरातून किंवा आम कुटुंबातून आलेले हे सगळे तरुण आहेत आणि त्यांच्या मुलाखती त्या संसद चॅनलवर त्यावेळेस दाखवल्या जातात. तर तो तरुणांनी अशा काही पॉझिटिव्ह गोष्टी बघितल्या पाहिजेत. आज देशामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, कारण लक्षात घ्या की आपल्या भारतीयांची एक चांगली सवय काय आहे, तर काही असेल सण आला किंवा आपल्या घरात काही कार्यक्रम असेल तर आपण खरेदी जास्त करतो. वेगवेगळ्या वस्तू आपण घेत असतो. त्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्था ही नेहमी कधी डळमळीत होत नाही. डळमळीत झाली तरी पण ती व्यवस्थितपणे तग धरून असते. कारण मध्यंतरी बघा कोरोनामध्ये लग्नसराई कमी होती. पण लग्नसराईतला एक साधा आमचा एक सर्व्हे होता, की लग्नसराईमध्ये पण खूप काही कोटींची उलाढाल ही नुसत्या काही तालुक्यांमध्ये होत असते. म्हणजे त्यासाठी लागणारे मंडपवाले, त्याच्या मंडपवाल्यांकडे असलेली माणसं, फोटोग्राफर, डिझायनर, आज वेगवेगळी माणसं लागत आहेत आणि आज साध्या-साध्या लोकांना ह्या सगळ्या माणसांसाठी पैसे देऊन ही साधी-साधी लोकं आज त्यांना बोलवत आहेत. कारण लोकांमध्ये आपल्या लोकांमध्ये असलेलं खरेदी करणं आणि इव्हेंट साजरा करणं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज आपल्याकडे खूप मोठं पोटेन्शियल आहे. आज रायगडचा विचार करता तर रायगडला एक समुद्र किनारा लाभलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं चांगलं निसर्गाने दिलेलं एक मोठी देणगी आपल्याकडे आहे.
त्याशिवाय अष्टविनायकाचं स्थान आहे, रायगड सारखा किल्ला आहे, अशा अनेक किल्ल्यांचं सानिध्य आहे. पर्यटन सारखं स्थान, योग्य स्थान असलेलं रायगड किल्ला, रायगड जिल्हा आहे. आणि ह्याचा वापर, पर्यटनाचा वापर आज आपण करू शकतो का? आपल्या गावासाठी करू शकतो का? गावामध्ये आपण पर्यटन वळवू शकतो का? कारण आज मी काही ठिकाणी बघितलेलं आहे, जुन्नर सारख्या एका कोपऱ्यामध्ये एक तरुणाने असंच पर्यटन चालू केलं. त्याचं गाव कसलंही प्रसिद्ध नाहीये, काय गावामध्ये काही विशेष असं काही नाही की तिथे पर्यटक येतील. पण त्यांनी असं वेगळं वाट चालू केली की मातीच्या भिंती, शेणाने सारवलेल्या भिंती आणि असे घरं. आणि तिथे आज मी जाऊन आलो, तिथे फॉरेनर लोक यायला, तिने वेबसाईट बनवली. तर आज आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक इतिहास लपलेला आहे. प्रत्येक गावाला एक पौराणिक आणि एक प्राचीन आणि एक आधुनिक असा इतिहास आहे. तो इतिहास आपण सांगू शकतो, पुढच्या पिढीपर्यंत नेऊ शकतो आणि त्यासाठी पर्यटक आपल्याकडे येऊ शकतात. तर त्याचा वापर आपण करता येऊ शकतो का? पण हे कधी होऊ शकतो, तर आपल्यामध्ये असलेलं गावाबद्दलची जाण, देशाबद्दलची जाण, जोपर्यंत आपल्याबद्दल राष्ट्र ही कन्सेप्ट आपण डोक्यात घेत नाही, तोपर्यंत तरुण आपले सक्सेस होऊ शकत नाहीये, असं मला यावेळेस म्हणावं लागेल. तरुण जेव्हा राष्ट्रावर आपत्ती येते तेव्हा आपण सगळ्यांमध्ये राष्ट्रप्रेम असतो, पण एरवी आपलं राष्ट्रप्रेम जातो. तर राष्ट्रप्रेम जागृत होणं गरजेचं आहे. आणि हे राष्ट्रप्रेम जागृत होण्यासाठी आपण तरुण मंडळ आणि नेहरू युवा केंद्र किंवा स्वदेश सारख्या अनेक संस्था आज आपल्या बरोबर पाठीशी आज उभ्या आहेत. आणि ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आज आपल्या एक गावामध्ये जर अशी तरुण मंडळ उभी राहिली तर आपल्याला चांगलं काम करता येऊ शकतं. भविष्यामध्ये ह्या सगळ्या मंडळांच्या हातात गावातलं जे कारभार आहे या तरुण मंडळांच्या हातात आला पाहिजे. आज आपण बघतोय की गावामध्ये आज निधी 15वा वित्त आयोग आहे, 14वा वित्त आयोगामुळे आज डायरेक्ट ग्रामपंचायतीला निधी आलेला. पण किती मुलांना माहिती आहे की हा निधी काय आहे? किती मुलांना माहिती आहे की गावामध्ये किती टक्के कामं कुठल्या समाजासाठी किंवा कुठल्या विशिष्ट समूहासाठी ठेवलेली आहेत? किती मुलांना माहिती आहे की गावामध्ये रस्त्याचं काम चालू आहे, तो रस्त्याचं नक्की त्या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत का? तर ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण अनभिज्ञ आहोत. आणि ही तरुण मंडळाच्या मार्फत अशा प्रकारे लोकांना माहिती करून देऊ शकतो की गावामध्ये एखादा रस्ता जेव्हा सँक्शन होतो तेव्हा रस्त्यामध्ये खडी किती टाकलेली आहे किंवा काय, लोकांना जागृत करणं. जेव्हा लोक जागृत होतील आपल्या गावातल्या विकासासाठी, तेव्हा खऱ्या अर्थाने ग्राम विकास होईल. कारण अण्णा हजारेंनी हेच करून दाखवलं. राळेगण सिद्धीमध्ये जेव्हा अण्णा हजारे गेले तेव्हा राळेगण सिद्धी, आज आपण रायगडमधली जी गावं बघतोय व्यसनाधीनतेने असलेली तरुण आज राजकीय लोकांच्या नादी लागलेला आहे किंवा राजकीय स्वार्थातच अडकलेले आहेत, राष्ट्रप्रेमात त्यांना काही वाटत नाहीये. अशा प्रकारेच ते राळेगण सिद्धी होतं, पण त्यातून त्याला बाहेर काढलं. आज हिवरे बाजारसारख्या छोट्याशा गावाची उलाढालच काही कोटीच्या घरात आहे. तिथला प्रत्येक घरामध्ये राहणारा प्रत्येक माणूस आहे हा लखपती आहे. आज त्याच्या अनेक लोक ही चांगल्या सुस्थितीत राहायला गेलेली. तसं रायगडमध्ये का नाही होऊ शकत? रायगडमध्ये एखादं आदर्श गाव का नाही होऊ शकत? स्वच्छतेविषयक 1-2 रायगडमध्ये गावं होतात, पण एवढ्या मोठ्या रायगडमध्ये फक्त 2-3, 4 गाव, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज पाण्यावर स्वदेश सारखी संस्था काम करते, तर त्यासाठी पाठबळ आपण लावणं. ठीक आहे, संस्था आहे म्हणून काम करते, पण बऱ्याचशा आज आपल्या गावामध्ये या तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे, संस्था आपल्याकडे आलेली आहे, पण आपलं पण काहीतरी योगदान आहे ना. पण जेव्हा संस्था गावातून बाहेर पडते, परत येणे माझ्या मागे. तर त्या संस्थेने जो आपल्याला पायंडा लावून दिलेला आहे, तो आदर्श लावून दिलेला आहे, आदर्श गाव म्हणून आपण लावून आपल्याला बक्षीस मिळालेलं आहे, तर ते आदर्श गाव चिरकाल टिकेल कसं आणि पुढच्या पिढीपर्यंत जाईल कसं, ह्यासाठी तरुण मंडळांनी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. शेवटी मी एवढंच सांगेन की गावासाठी आणि देशासाठी तरुण मंडळांनी एकत्र येऊन गावाचा विकास होण्याच्या दृष्टीने, गावाचा कारभार हातात घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी नेहरू युवा केंद्र आणि या सगळ्या संस्था तुमच्या सोबत आहेत. आणि त्यासाठी आम्ही एक पाऊल टाकलेलं आहे. आता तुमचं एक पाऊल पुढे पडण्याची गरज आहे. त्यासाठी लागेल त्या गोष्टी तुम्हाला मदत करायला नेहरू युवा केंद्र आणि इतर संस्था आणि आमच्यासारखे कार्यकर्ते तयार आहेत. याच्याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर मुलांनी मला विचारू शकता. आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा आभार मानतो आणि मी माझं इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सुशील. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका आणि आपण शेवटी सर्व प्रश्न आपण एकत्रित घेऊ. आणि आता आपण जायचं आहे की सूर्याजय सामाजिक प्रतिष्ठान रोहाचे रोशन चापेकर यांच्यावर गप्पा मारायला. रोशन, आवाज येतोय? हो सर, येतोय आवाज. तर रोशन, तुम्ही सांगा ना, कधी तुमचं मंडळ स्थापन झालं आणि काय काय ऍक्टिव्हिटी आहेत आणि काय काय करताय, तुम्हाला आम्हाला थोडं दाखवू शकाल? हो, नक्कीच. नमस्कार सर, माझं नाव रोशन विष्णू चापेकर. रोहामध्ये सर आम्ही युवकांची म्हणजे
महाविद्यालयापासूनच आम्हाला सामाजिक कार्याची आवड होती. वेगवेगळे म्हणजे आम्ही लहानपणापासून एकत्रित मुलं राहत होतो. पण महाविद्यालयाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेत होतो. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुन्हा आपल्या गावाकडे, आपल्या शहरामध्ये आलो, गावामध्ये आलो. तर नंतर पुढे काय? महाविद्यालयानंतर पुढे काय करायचं? तर त्या पद्धतीने सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान नावाची आम्ही एक संस्था स्थापन करण्याचा एक प्रयत्न केला. 12 जानेवारी 2017 रोजी आम्ही स्वामी विवेकानंद आणि आपल्या माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही एक सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आम्ही 5-6 महिने पहिले एकत्रित काम केलं. तर 4 ते 5 युवकांनी आम्ही मिळून एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशनकडे वळलो, की नाही आपण काम करू शकतो चांगल्या पद्धतीने. आणि याच्यामध्ये काम करत असताना आम्ही विविध सामाजिक क्षेत्रातील विविध लोकं असतील आणि विविध विचारांची लोकं असतील, यांच्यासोबत आम्ही काही भेटीगाठी केल्या. त्यांचे विचार जाणून घेतले. कोणत्या पद्धतीमध्ये भविष्यामध्ये आम्हाला काम करायचंय. कारण कुठेही एक दिशा आपल्याला जर ठरवायची असेल, तर मार्गदर्शकांची खऱ्या अर्थाने गरज असते. आणि आणि हेच काम सुरुवातीला तुम्ही सुराज्य सामाजिक किती लोक मुलं जोडला होता? सुरुवातीला किती जण एकत्र होता तुम्ही? सुरुवातीला सर आम्ही तिघे-चौघ जणच होतो. त्याच्यानंतर ती संख्या 9 वर गेली. 6 महिन्यानंतर ती 13-14 वर गेली आणि आज आता 5 वर्ष आम्हाला यावर्षी पूर्ण होत आहेत. तर आता ही आमची 120 ते 125 जणांची आमची संख्या आहे. आणि याच्या संदर्भामध्ये मला सर आवर्जून एक बोलावसं वाटतं, की फक्त एका संस्थेमध्ये, एका संघटनेमध्ये मुलं जॉइन करणे हा विषय नाही. तर हे काम करत असताना चांगल्या विचारांची आणि सातत्यपूर्ण मुलं कशा पद्धतीमध्ये काम करतील, त्याच विचारांची आणि काम करण्याची ज्याच्यामध्ये खरंच कॅपॅबिलिटी आहे किंवा इच्छा आहे. म्हणजे इच्छा असणे हा वेगळा पार्ट आणि त्यांना दिशा देणं हा एक वेगळा पार्ट आहे. फक्त इच्छा जरी असली, तरी त्यांना दिशा देण्याचं काम विविध मार्गदर्शक आहेत, सुशील सर आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळते आणि त्या पद्धतीने आम्ही त्या युवकांना पुश करत असतो. खरं तर पहिले 1-1.5 वर्षामध्ये आम्ही विविध सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर नेहरू युवा केंद्र या देशातील आम्हाला मोठ्या संघटनेत त्यांचा सर्वात महत्त्वाचा एक फायदा झाला. आम्ही काम करत होतो, पण दिशा देण्याचं काम मला खरंच मनापासून म्हणजे वारंवार मी बोलत असतो, पण सुशील सरांच्या माध्यमातून एक दिशा देण्याचं काम आम्हाला भेटलं. त्याचप्रमाणे निशांत सर असतील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला गाईडन्स भेटला, की कशा पद्धतीने कोणकोणत्या म्हणजे सामाजिक क्षेत्र आपण म्हणालो, की आपण बरेचसे सर आपण बघत असू, की विविध मंडळ आणि विविध संस्था असतात. ते फक्त एक वस्तू दुसऱ्याला भेट देणं हे सामाजिक कार्य नाहीये. तर सामाजिक कार्यकर्ता हा मी म्हणेल, की एक त्याच्यामध्ये लवचिकता असली पाहिजे. हे सुशील सरांकडून आणि नेहरू युवा केंद्राकडून आम्हाला शिकायला भेटलं, की फक्त एक टिपिकल तो तुम्ही ठीक आहे, तुम्ही एक स्पेशल त्याच्यामध्ये काम म्हणजे माझं असं थिंकिंग आहे, की एक स्पेशल तुम्ही एका याच्यावर काम करताय ते बेस्ट आहे. पण जेव्हा गरज असेल समाजाला, त्यावेळेस आपण तिथे लवचिकताप्रमाणे त्यावेळेस आपल्या समाजाला त्याप्रमाणे आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि हे सर्व काम करत असताना सर्वात एक महत्त्वाचा अनुभव मला हा आला, की अशिक्षित युवकांचे संघटन करणं खूप सोपं आहे. पण सुशिक्षित युवक एकत्र करणं, त्यांना सातत्यपूर्ण त्यांच्या म्हणजे त्यांना सोबत घेऊन काम करणं, त्यांना हे करणं ते खूप डिफिकल्ट आहे. कारण जे सुशिक्षित युवक असतील किंवा सुशिक्षित जो समाज आहे, तो फक्त कुटुंबापुरतं आपलं बघत असतो. म्हणजे फक्त आपले काय म्हणता येईल, की मी, माझी बायको, माझे आई-वडील आणि मुलगा. हा सुशिक्षित समाज थोडा वेळ जेव्हा बाहेर पडेल, काहीतरी समाजासाठी थोडंसं दिलं, तेव्हा खऱ्या अर्थाने भारत हा एक प्रगतशील राष्ट्राकडे म्हणजे अजून जोरात तो जाऊ शकतो. असं मला एक मला माझं एक असं वैयक्तिक मत आहे. स्वराज्याच्या माध्यमातून सर आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. म्हणजे शैक्षणिक असेल, सामाजिक जास्तीत जास्त सर आम्ही 5 वर्षामध्ये शासकीय योजनांवर जास्त फोकस करण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे सुशील सर किंवा निशांत सरांनी ज्याप्रमारे सांगितलं, की नेहरू केंद्राच्या माध्यमातून एक युवकांना एक प्लॅटफॉर्म भेटला. ते प्लॅटफॉर्म आम्ही घेण्याचा म्हणजे ती आमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी होती, की थोडंसं ते आम्हाला एक संधी द्यायची आणि त्या संधी आम्हाला घेता येतील. म्हणजे कधी-कधी तर आम्हाला असं वाटतं नेहरू केंद्राचं भन्नाट काम सुरू असतं. प्रत्येक ठिकाणी आम्हाला जायची मनापासून इच्छा असते. पण सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच हे करता येत नाहीत. काही मर्यादा येतात. म्हणजे सर्व मुलांचा जॉब असेल किंवा नोकरी, व्यवसाय हे सर्व गोष्टी करत आपल्याला त्यामध्ये हे काम करत असतात. सर मी सूरजची एक 2 मिनिटाची एक व्हिडिओ आहे. ती व्हिडिओ शेअर आपल्याला सर्वांना दाखवायला मला आवडेल नक्कीच.
सर आवाज येतो माझा? येतोय. एक मिनिट. आवाज येतोय? येतोय. शेअर सर आवाज येतोय ना? शेअर केली एक व्हिडिओ शेअर केले त्याचा आवाज येतोय? नाही, व्हिडिओचा आवाज येत नाही, दिसतो खरं. ओके ओके, मी सांगत जातो मग माझ्या हा, आवाज. चालेल. येस येस. सूरज, हा, विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये आम्ही काम करत असतो. हा आमचा पहिला कार्यक्रम होता 12 जानेवारी 2017 रोजी. शासकीय योजना, सांस्कृतिक, जास्तीत जास्त शासकीय योजनांवर आम्ही काम करत असतो, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या. आतापर्यंत सर आम्ही RT 25 ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि याच्या माध्यमातून आपण 120 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतचं मोफत शिक्षण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोफत होतं. प्रत्येक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 25% आरक्षण असतं. तिथल्या विविध त्याच्यामध्ये क्रायटेरिया असतात. हे इथे रोहा तालुक्यामध्ये बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. इथे आम्ही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्याकडून ती माहिती घेतली. त्याच्यानंतर आम्ही 120 मुलांना या गेल्या 3 वर्षापासून 120 मुलांना 1ली ते 8वी पर्यंतचं मोफत शिक्षण आम्ही त्यांचे फॉर्म भरून घेतले. म्हणजे जेणेकरून 120 पालकांचे लाखो रुपये वाचण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून झालं. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजना, मग उद्योग आधार असेल, सर ज्याप्रमाणे म्हणतायत की आत्मनिर्भर भारत, खऱ्या अर्थाने अजूनही खरंच मी म्हणेल की युवक तर आहेच, पण लोकप्रतिनिधी सुद्धा या शासकीय योजनांकडे वळत नाहीत. ही खूप एक खेदाची गोष्ट आहे की विविध उपचार असतील. कोरोनाच्या काळामध्ये सर महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून कोरोना सारखा उपचार, जिथे कोरोना झाल्यानंतर आपण सर्वांना असा आपल्याला कुठलाही आजार झाला की आपल्याला असं वाटतं की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हे उपचार झाले पाहिजे, पण हे प्रायव्हेट हॉस्पिटलचे बिल जे होतात लाखो लाखो रुपयांचे, या माध्यमातून गरीब जे हे आहेत उपचार घेणारे काही नागरिक असतील ते घाबरतात. ते आजाराला न घाबरता ते बिलांना घाबरत असतात. तर महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून आम्ही लाखो लाखो रुपयांचे हे उपचार आम्हाला मोफत करण्याची एक संधी या योजनांच्या माध्यमातून मिळाली कोरोनाच्या काळामध्ये. या माध्यमातून आम्ही काम केलं होतं शासकीय योजनांवरचा. शासकीय योजना घरोघरी हा असा एक उपक्रम आम्ही राबवत असतो. आत्मनिर्भर भारताचा संकल्प करूयात. महिला व बाल विकास विभाग अंतर्गत मध्ये सर आपण कोरोनामध्ये आता ज्यांचे घरामध्ये ज्यांचे आई वडील, म्हणजे जे बाल्यांचे लहान मुलांचे आई वडील ज्यांनी गमावलेत, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत 5 लाख आणि केंद्र शासनाच्या अंतर्गत 10 लाख यांची मदत म्हणून ही शासकीय योजना आता मध्ये सरकारने डिक्लेअर केली होती. तर त्या संदर्भामध्ये आम्ही रोहा तालुक्यातील भरपूर जणांचे काही फॉर्म भरून घेतले, ज्यांचे पती निधन पावलेले आहेत किंवा घरामध्ये कोणतरी मृत्युमुखी झालेले आहेत आणि ज्यांचे आई वडील गेलेले आहेत. तर त्यांना आम्ही असे रोहातले काही जणांचे आहेत, त्यांना आम्ही 5 लाख रुपये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मिळवून देण्याचा आम्ही एक चांगला यशस्वी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे महाडमध्ये आपण महाडच्या पूरग्रस्ताच्या वेळेस आपण कार्य करण्याचा प्रयत्न केला होता.
दरवर्षी सर आपण गेल्या 5 वर्षापासून एक राखी देशासाठी हा उपक्रम आपण करत असतो, जेणेकरून भारतीय सैनिकांना म्हणजे नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा हा उपक्रम चांगल्या तऱ्हेने राबवला जातो. आणि दरवर्षी आपण रायगड जिल्ह्यातून अशा हजारो राख्या म्हणजे त्यामध्ये शाळांची इन्व्हॉल्वमेंट असते, तुम्ही बघू शकता यामध्ये. रोहा तालुक्यातील प्रत्येक शाळा याच्यामध्ये हे सहभाग घेतेच. पण आता आपण रोहा नाही तर माणगाव, कोलाड, नागोठणे या शाळांमधल्या या शाळांचा इन्व्हॉल्वमेंट सुद्धा आता प्रत्येक वर्षी आपल्या या उपक्रमामध्ये असतो. आणि तिथून सुद्धा त्यांचे आपल्याला सीमेवरून हे पोलिसांसोबत आपण इथे करतोच, पण सीमेवरून सुद्धा आपल्याला त्यांच्या या उपक्रमा संदर्भामध्ये चांगले मेसेजेस, संदेश ते सुद्धा आपल्याला पाठवत असतात. आणि सर फक्त एक आमची एक अशी धारणा आहे की आपण देतोय, पण लोकांना आपण फक्त देत राहिलो तर लोक आत्मनिर्भर कसे होणार? ज्याप्रमाणे पंतप्रधान सांगतात की भारत देश आत्मनिर्भर झाला पाहिजे. तर प्रत्येक वेळेस आपण हे देणं हे करण्यापेक्षा लोकांना त्या माध्यमातून जसं सुशील सर म्हणतात की आपण युवकांना घडवणं खूप महत्वाचं आहे. आणि सुशील सरांनी आमच्यासारख्या युवकांना खरंच खूप मार्गदर्शन केलं. आणि पण आम्हाला असं वाटतं की आता जी येणारी अजून पिढी आहे, म्हणजे जी 18, 19, 20 वर्षांची, म्हणजे आमच्या टीम मध्ये आता जवळपास फक्त रोहामधले 90 जण आहेत, पण बाकी 130 मुलांमध्ये मला सांगायला आनंद वाटतोय की 18, 19, 20 वर्षाची मुलं सुद्धा 20-20 वर्षाची मुलं तहसीलदार, प्रांताधिकारी, परत कुठल्या अधिकाऱ्यासमोर बसून चांगल्या प्रकारे ते आपले मुद्दे मांडू शकतात, योजनांची माहिती घेऊ शकतात, किंवा कुठली योजना जर असेल तर ती त्याचा पाठपुरावा ते करतात. आणि हे करण्याचं एक खऱ्या अर्थाने धाडस सुद्धा म्हणता येईल, किंवा खऱ्या अर्थाने एक चांगलं गायडन्स हे करण्याचं काम नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला त्यासाठी. आणि दुसरं एक महत्वाचा असा विषय की फक्त सामाजिक कार्य आपण करतोय, पण शासन देतोय. शासनाच्या माध्यमातून योजना येत आहेत, त्या योजना व्यवस्थित का राबवल्या जात नाहीत? कारण आपणच जर करत राहिलो तर मग शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा असंच कदाचित असं वाटेल की हीच मुलं करतायत, मग आपल्याला काय करायची गरज नाही. पण शासनाच्या माध्यमातून ज्या योजना येतात त्या व्यवस्थित का राबवल्या जात नाहीत, या पद्धतीने सुद्धा सर आम्ही थोडंसं काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे काम करत असताना आम्हाला सर्व रायगड जिल्हा सर्वोत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार या पुरस्काराने सुद्धा आम्हाला सन्मानित करण्यात आलं 2020 साली. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने काम केलं त्यावेळेस सुद्धा सन्मानित करण्यात आलं. म्हणजे जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत, जसं किरण पाटील सर असतील किंवा बाकी सर्वांची टीम आहे, गायकवाड सर आहे, यांच्या माध्यमातून यांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. महाड पूरग्रस्तांच्या वेळेस सुद्धा सुशील सर आहेत, गायकवाड सर आहेत, म्हणजे हे ग्राउंड लेवलला येऊन निशांत सर आहेत, गावागावात येऊन तिथे ज्या पद्धतीने एक काम करण्याचा आम्हाला एक अनुभव आला, तो खूप एक भविष्यामध्ये शिकण्यासारखा आहे. तर या सर्व अनुभवाच्या माध्यमातून हे पुरस्कार येत जातात, पण पुरस्कारापेक्षा महत्वाचं आहे की देशासाठी आपण काहीतरी थोडंफार एक हातभार लावतोय, तो एक मिळणारा जो आनंद आहे तो खूप चांगला आहे. सर आणि हे सर्व काम करत असताना याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचं की शासकीय योजनांवर सर जास्तीत जास्त फोकस आम्ही यामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे हे 2-3 ह्या योजना आहेतच, पण यासारख्या असंख्य योजना आता सध्या आम्ही रोहामध्ये एक वेगळा संकल्प घेऊन एक चालतोय की शासकीय योजना घरोघरी, म्हणजे प्रत्येक कुटुंबाला कोणत्या शासकीय योजना लागू होतील या पद्धतीने आम्ही एक युवकांना आम्ही एक त्यांना मार्गदर्शन, म्हणजे एक आम्ही वेगवेगळी अशी टीम बनवली. म्हणजे शासकीय योजना संदर्भात अ, कृषी क्षेत्रात एक वेगळी असेल, आरोग्य क्षेत्रासाठी वेगळी असेल किंवा महिलांसाठी वेगळे असतील, असे या तरुणांना शासकीय योजनांचा आम्ही स्टडी करायला सांगतो, त्यांना एक टास्क देतो आणि त्या माध्यमातून त्या युवकांनी लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे या पद्धतीवर सध्या आमचं सर काम सुरू आहे.
धन्यवाद रोशन. बरं, आपल्याला कुणाला काय प्रश्न असेल तर तुम्ही पोस्ट करू शकता. पुढे माझा एक प्रश्न आहे रोशनला, नंतर मग सुशीलला, नंतर मग निशांत सरांना. रोशन, आपले जे युवा मंडळात जे युवक आहेत आपल्या मंडळासाठी किती वेळ देतात, तरी आठवड्यातनं किती तास देत असतील? ओके सर, याच्यामध्ये कसं केलं आम्ही की किती तास म्हणण्यापेक्षा सर काही आता आमची ऍक्टिव्हिटी वर्षाच्या काही ऍक्टिव्हिटी ठरलेल्या असतात. म्हणजे या वर्षी आता आम्ही काही ऍक्टिव्हिटी ठरवून अशा काही घेतलेल्या आहेत. मग त्या पद्धतीने आम्ही एक जबाबदारी सर्वांवर दिलेली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक प्रोग्राम असेल, आता फॉर एक्झाम्पल आता एक प्रोग्राम, आता मतदार नोंदणी आम्ही आता करून घेतली होती. म्हणजे आता जसं सुशील सर म्हणाले की मतदार नोंदणीचा एक आम्ही कॅम्प ऑर्गनाईज केला. असे वेगवेगळे आम्ही जेव्हा कॅम्प ऑर्गनाईज करतो त्याच्या आधी आम्ही एक ठरवतो की हे 4 ते 5 मुलांची एक कमिटी, आणि या कमिटीला हे हा प्रोग्राम जो हा उपक्रम असेल त्याची जबाबदारी या 4 ते 5 मुलांवर असेल. काही अडथळे आले तर मग बाकीचे जे अनुभवी सदस्य आहेत ते मदत करतील काय असेल, पण रिस्पॉन्सिबल पर्सन तुम्ही असणार आहात आणि त्याच्यावर फॉलोअप वगैरे तुम्हीच घ्यायचा. आता महिला बाल विकास, महिलांची टीम असेल तर महिला बाल विकास याच्या माध्यमातून आपण मध्ये काही फॉर्म भरून घेतले होते, ती जबाबदारी त्यांची. तर प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिलेल्या आहेत. मग ते तुम्ही काम कधीही करा. आता त्याच्यामध्ये कसं की शक्यतो तरी संध्याकाळी जे कॉलेज स्टुडंट आहेत ते सकाळ दुपार वगैरे देऊ शकतात, पण जे जॉब करून वेळ देतात ते शक्यतो संध्याकाळी मग आमच्या कार्यालयामध्ये जाऊन तसं त्या पद्धतीने वेळ देत असतात. ओके, खूपच छान. आणि तुमच्या कामाला आमच्या सर्वांच्याकडनं शुभेच्छा. कधी तर आम्ही निश्चित पद्धतीनं पाहायला येऊ. माझा प्रश्न आहे सुशीलसाठी. सुशील सर. बोला सर. सर, मला एक प्रश्न आहे की आपण युवा मंडळ स्थापन केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया काय असते? एका गावात समजा युवा मंडळ स्थापन केलं तर त्याचं रजिस्ट्रेशन काय प्रक्रिया आहे आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे? तर एकदा युवा मंडळ गावातली 7, कमीत कमी 7 किंवा मग 9, 11, 13 अशा प्रकारे युवकांची संख्या, मग त्यात युवक आणि युवती मिक्स पण असू शकतील किंवा मुली पण असू शकतील, त्यांनी पहिले एकत्र येणं, त्यांची आपण एक बैठक घेतो. पण त्यांना पहिले कन्सेप्ट देतो, कारण नुसती मंडळ स्थापन करायची नाही, आपल्याला त्यांना एका विचाराने ती एकत्र आणली पाहिजे, तेव्हा त्यांची मिटिंग होणं गरजेचं आहे. मग ते मिटिंग घेण्याचं काम आपले व्हॉलेंटियर्स आहेत त्या तालुक्यातले, ते त्या तालुक्यातले तिथे जाऊन मिटिंग घेतात, की त्यांना कल्पना देतात की बाबा युवा मंडळ कशासाठी करायचे, आपल्याला गावाच्या विकासासाठी करायचे, विविध कामासाठी करायचे, आणि त्याच्यामध्ये आपला पण विकास करायचा. असं नाहीये की फक्त सामाजिक काम करायचंय तर उद्या त्यांच्या घरची त्यांना पाठवू शकणार नाही. त्या दोन्ही गोष्टी त्यांना नीट समजून सांगून मग त्यांना फॉर्मची प्रक्रिया येते. एक साधा फॉर्म आहे, तो फॉर्म त्यांच्याकडून आम्ही भरून घेतो. त्याच्यामध्ये त्यांचं नाव, गाव, वय, डेट ऑफ बर्थ असते, आधार नंबर असतो, मोबाईल नंबर असतो, आणि कुठल्या कॅटेगरी मधल्या, ओबीसी आहे, ओपन आहे, मायनॉरिटी मधला आहे किंवा मागासवर्गीय मधला आहे, अशी सगळी जुजबी माहिती आणि एक सही असते. ते देऊन दिलं का मग इथे नेहरू युवा केंद्राकडून ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवर ते रजिस्टर होऊन जातं, आणि त्यांना एक पत्र एक दिवशी त्यांच्या मुलाबरोबर पाठवून दिलं जातं की तुमचं आज रजिस्टर झालेलं आहे मंडळ, आणि आपण ह्याबरोबर काम करू. आणि मग जसे जसे कार्यक्रम येत असतील तसं तसं त्या मंडळांना एक करतो. समजा मग एका तालुक्यात 4 मंडळ झाली असतील तर मग 4 मंडळाच्या मुलांना एकत्र आणता येईल का एखाद्या तालुक्याच्या एखाद्या महत्वाच्या ठिकाणी, किंवा त्याच एखाद्या मंडळाला आम्ही कार्यक्रम देतो की तुमच्या इथे तुम्ही एखाद्या जिथे हॉल मिळेल अशा ठिकाणी जागा घ्या, अजून 3-4 गावातली मंडळाची मुलं एकत्र येतील, आणि मग ती एकत्र एकदा आली की आपण त्यांना मार्गदर्शन देऊ. मार्गदर्शन करायला आम्ही तज्ञ व्यक्ती बोलवतो. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे विषय आम्ही, जसं त्या तालुक्याची काय गरज आहे, त्या मंडळांची गरज आहे, असे गरज समोर ठेवून आम्ही काही विषय ठरवतो, काही विषय कॉमन असतात. थँक्यू. मला निशांत सरांना एक प्रश्न आहे. निशांत सर, आता आपले व्हॉलेंटियर नेहरू केंद्राचे कार्यकर्ते कुठल्या कुठल्या तालुक्याला आहेत? प्रत्येक तालुक्याला आहेत का कसं सर? सर टेक्निकली हर तालुका में 2 वॉलंटियर्स होने चाहिए जो नेशनल यूथ वॉलंटियर्स करके हमारे लिए काम करते हैं, ऑफिस से डायरेक्टली जुड़े होते हैं और उनको मानधन भी दिया जाता है. बट करेंटली हमारे पास ऑलमोस्ट सभी तालुका में 2-2 वॉलंटियर्स है, तला तालुका छोड़ के, क्योंकि हमारा इसका सेंट्रल गवर्नमेंट का सिस्टम रहता है इन रिक्रूटमेंट का, जिसमें डिस्ट्रिक्ट कलेक्टर क्या कहते हैं हेड होते हैं कमेटी की, और उनके इंटरव्यू लेने के बाद ही वॉलंटियर सिलेक्ट किए जाते हैं. तो इसका एक ऑनलाइन फॉर्म हर साल आता है. उस ऑनलाइन फॉर्म को जो वॉलंटियर्स भरते हैं तो उन्हीं को हम सिलेक्ट करते हैं उनमें से इंटरव्यू के बाद. तो इसमें कई बार दुर्गम क्षेत्र से थोड़ी प्रॉब्लम होती है, बच्चे रजिस्टर नहीं हो पाते हैं, तो इस वजह से कुछ तालुका में हमारे वॉलंटियर्स नहीं है. जैसे कि तला है, बाकी सब तालुका में हमारे पास वॉलंटियर्स हैं, और एक पोलादपुर में थोड़ा कमी है वॉलंटियर्स. ओके. आमच्या युथ 360 नावाचा आमचा एक प्रकल्प आहे, तर त्याच्या आमच्या डायरेक्टर आहेत नीता हरमलकर. नीता, आवाज येतोय? हो.
नीता, आता तुम्हाला काहीतरी विचार. नीता प्लीज. माझा फक्त एकच प्रश्न आहे की जर युथ मध्ये काय होतंय की खूप छोटे छोटे हॅमलेट्स आहेत आणि तिथे 5 किंवा 6 लोक असे असतात की जे त्या वयोगटात बसतात, तर त्यांना जर रजिस्टर करायची असेल तर एक मिनिमम संख्या असते का? हाँ, मिनिमम 7 की संख्या होती है हमारी। अच्छा, एक तो युवा 7 मंडल- लोग हुए तो फिर वो रजिस्टर कर सकते हैं, उसमें मैन विमेन ऐसा कुछ नहीं है ना, एनीवन कैन जॉइन? हाँ, कोई कोई बाउंडेशन नहीं है आपका। क्या कहते हैं, बस एक एज का क्राइटेरिया है, दूसरा मिनिमम 7 लोग होने चाहिए। मिनिमम 7 पीपल, राइट? जी जी यस, ओके, तो वो रजिस्टर हो सकते हैं फिर? जी बिल्कुल। ओके, और एक ही गांव से ऐसे 2 या 3 मतलब एक ही जीपी से 2 या 3 युवा मंडल रजिस्टर हो सकते हैं? हाँ हाँ, ऐसा कोई लिमिट नहीं, जितने युवा मंडल चाहे उतने युवा मंडल रजिस्टर हो सकते हैं। ओके, थँक यू. धन्यवाद. आणखी कुणाला काय प्रश्न आहे का? आपल्याकडे एकच मिनिट शिल्लक आहे. सर कुणाला? हा सर, मला आहे ऍक्च्युली सर, स्वदेश फाउंडेशनचं काम आम्ही बघत असतो आणि खूप कौतुकास्पद हे काम आहेच. पण त्यामध्ये सर काम करत असताना मला असा प्रश्न आहे की हे काम करत असताना बाकी तुम्ही आता रोहा तालुक्यामध्ये आपली तळाला आहे टीम, आपली मसाला आहे. रोहामध्ये आपली स्वदेशी टीम आहे का, म्हणजे कसं तालुक्यामध्ये? कारण की स्वदेश फाउंडेशन रायगड जिल्ह्यातल्या 7 तालुक्यामध्ये काम करतं. त्यामध्ये महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव आणि सुधागड. रोहा तालुक्यामध्ये आपण काम करत नाही, त्यामुळे आपली तिकडे टीम. येस येस, ओके ओके, ठीक आहे. ओके. तर आता मला वाटतं की आपला कार्यक्रम संपवायची आता वेळ आलेली आहे आणि आजचा आपला विषय होता की नेहरू युवा केंद्राच्या सहकार्यातून युवा मंडळाचे संघटन. आणि खूप माहिती आपल्याला भेटली. खरं म्हणजे निशांत सरांनी आपल्याला, जे जिल्हा युवा अधिकारी आहेत नेहरू युवा केंद्राचे, त्यांनी माहिती दिली की कशा पद्धतीनं नेहरू युवा केंद्र संघटन काम करतंय. सुशील सायकर सरांनी आपल्याला माहिती दिली मराठीमध्ये खूप छान पद्धतीनं की त्यांचे अनुभव कसे आहेत. आणि सुराज्य प्रतिष्ठान रोहाचे रोशन चापेकर, त्यांनी स्वतः कशा पद्धतीनं मंडळ स्थापन केलं आणि आता कशा पद्धतीनं वेगवेगळ्या शासनाच्या ऍक्टिव्हिटी किंवा नेहरू युवा केंद्राशी संबंधित ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीनं राबवण्यात येतात. तर मी निशांत सर, सुशील सायकर आणि आपल्या स्वराज्य प्रतिष्ठानचे रोशन चापेकर यांचे मी आभार मानतो. आणि भविष्यामध्ये आपल्या रायगडमध्ये जास्तीत जास्त युवा मंडळ स्थापन होऊन त्यांनी सर्वांनी चांगलं कार्य करावं अशी मी सर्वांच्या वतीनं मी आशा व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी स्वदेश फाउंडेशन आणि आपल्या डिजिटल स्वदेश या प्लॅटफॉर्म व नेहरू युवा केंद्रातर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि भविष्यामध्ये जास्तीत जास्त युवक आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायसाठी तयार व्हावेत अशी आशा व्यक्त करतो. मी हा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद सर्वांना परत एकदा. धन्यवाद. थँक्यू सर. अच्छा. थँक्यू सर.